नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त हैदराबादी पनीर रेसिपी करणार आहोत। त्यासाठी इथे मी घरीच पनीर बनवले। पनीरचे आयताकृती पीस मी असे कापून घेतलेले लांब लांब। तर हे बघा अशा प्रकारे कापून घ्यायचे। त्यानंतर शेगडीवरती तेल गरम करत ठेवलेले। गरम तेलामध्ये आपल्याला हे पनीरचे काप ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं। यामध्ये आपल्याला 5 ते 6 कांदे टाकायचे। कांदे अर्धे अर्धे कापून टाकलेले। त्यानंतर 4 ते 5 हिरवी मिरची टाकायची, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। आता हे चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मुठभर पालक घ्यायचा आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। याबरोबर आपल्याला कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पालक, कोथिंबीर त्याचसोबत तुम्ही पुदिना पण टाकू शकता। माझ्याकडे पुदिन्याची पानं नव्हती, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका। आता हे चांगलं आपल्याला पुन्हा परतवून घ्यायचं आहे। पालक आणि कोथिंबीर आहे ना व्यवस्थित कांद्यामध्ये परतवून घ्यायची। भाजीच्या ग्रेव्हीचं वाटण आपल्याला व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपलं हे वाटण तयार झालेले आहे। आता इथे एका वाटीमध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे। दही घेताना खूप जास्त आंबट घ्यायचं नाही, 4 ते 5 चमचे दही घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे। तर हे सर्व काही आपले घरगुती मसाले। दह्यामध्ये पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर। हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता। आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मसाले आणि दही एकजीव झालं पाहिजे। अशा प्रकारे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता शेगडीवरती इथे पुन्हा एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं। तेल हलकं फुलकं गरम असतानाच यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 2-3 लाल सुक्या मिरच्या टाकायच्या। जिरं छान असं तडतडल्यानंतर यामध्ये आपण वाटण तयार केलेलं आहे ते वाटण टाकायचं। वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं। त्यानंतर दह्याची आणि मसाल्यांची पेस्ट पण यामध्ये टाकायची। दोन्ही पण छान परतल्यानंतर बाजूच्या शेगडीवरती गरम पाणी करत ठेवलेलं होतं मी, ते पाणी टाकायचं आहे। पाणी मी अंदाजेच टाकलेलं आहे, जशी तुम्हाला भाजी पाहिजे तसं तुम्ही पाणी वापरा। नंतर यामध्ये चवीनुसार बारीक मीठ टाकायचं आणि कसुरी मेथी। आता आपल्याला 5 ते 10 मिनटं मंद आचेवरती रस्सा उकळू द्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला पनीरचे काप टाकायचे, जे आपण आधी तळून ठेवलेले होते, ते पण 5-1 मिनटं छान शिजू द्यायचे। अशा प्रकारे आपली ही भाजी थिक झालेली आहे आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे भाजीला। एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये आज आपली हैदराबादी पनीर रेसिपी झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आता यावरती सजावटीसाठी मी फ्रेश क्रीम टाकते। आजची रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत पुन्हा भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।